आहेत. स्थानिक प्रशासन सुद्धा खूप मोठ्या पद्धतीने आपल्या सगळ्यांसाठी उपाययोजना योजतंय. आज कल्याण डोंबिवली महापालिकेअंतर्गत काय उपाययोजना योजल्या गेलेल्या आहेत त्या अनुषंगाने डॉक्टर विजय सूर्यवंशी यांच्याशी आपण बोलणार आहोत. डॉक्टर विजय सूर्यवंशी, आज कल्याण डोंबिवलीमधली परिस्थिती काय आहे? असं कळतंय 5 जण कोरोना बाधित अधिक आढळलेले आहेत. एक आणि दुसरी गोष्ट, एक अत्यंत खेदकारक गोष्ट अशीही या घडीला अगदी काही क्षणापूर्वी समोर आली आहे, ती अशी की एका व्यक्तीला खासगी वाहनानं कस्तुरबामध्ये जावं लागलंय कल्याण डोंबिवलीमधून. आरोग्य यंत्रणा त्याच्यासाठी सक्षम उभी राहू शकली नाही, त्याला रुग्णवाहिकाही पुरवू शकली नाही. नमस्कार. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये आता एकूण 19 रुग्ण पॉझिटिव्ह आलेले आहेत. त्यापैकी 4 रुग्ण हे बरे होऊन आता घरी देखील आलेले आहेत. त्यामुळे आता 15 रुग्ण हे उपचार घेत आहेत. लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर इमिजिएटली लोकांनी त्यांच्या घरामध्ये बसून घरामध्ये राहणं हे सर्वात महत्वाचं असल्यामुळे आम्ही त्यांना मिळणारा भाजीपाला असेल किंवा त्यांना ग्रॉसरी आहे, औषधांची दुकानं, तर आम्ही हे सर्व होम डिलिव्हरीसाठी त्याच्यासाठी ऍप तयार केली. औषधांच्या दुकानांचे देखील आम्ही टायअप करून त्यांना होम डिलिव्हरीसाठी मदत केलेली आहे. हे खरं आहे की आपण आव्हान खूप मोठं आहे. आता आपण ज्या रुग्णाचं बोललात की ते प्रायव्हेट व्हेकलने गेले, त्याबद्दलची मी निश्चित आता माहिती घेतो. परंतु आता आम्ही अँब्युलन्सेस सुद्धा आम्ही आता रिक्विजिशन करून तयार ठेवलेले आहेत आणि आता केव्हाही पेशंटला जर जायचं असेल त्याला आम्ही अँब्युलन्सने पाठवू शकतो. परंतु आता पेशंटला पाठवण्याची आवश्यकता पडणार नाही, कारण आम्ही डोंबिवलीमध्येच शास्त्रीनगरला आम्ही कल्याण डोंबिवलीमध्ये आयसोलेशनचं हॉस्पिटल आमचं तयार केलेलं आहे. या व्यतिरिक्त विजयजी, फक्त इथे आपल्याला थांबवते. सविस्तर आपण या सगळ्या विषयीची चर्चा करणारच आहोत पुढचे 20-22 मिनिटं. 19 जो आकडा आपण सांगताय कोरोना बाधितांचा, त्यामध्ये आजचे हे 5 पण समाविष्ट आहेत का? आणि ही 5 जण त्या हळद समारंभामध्ये सहभागी झाली होती, तिथून कोरोना बाधित आढळली आहेत का? या 19 मध्ये जवळजवळ 7 रुग्ण हे त्या हळदीच्या कार्यक्रमामध्ये सामील झाले होते आणि हा आपण आता आजचा जो 5चा आकडा आहे हा 19 मध्ये सामील आहे. बर, आता तुम्ही जसं म्हणत होतात की या व्यक्तीविषयी अजून तशी आपल्याला काही माहिती मिळू शकलेली नाही. त्याने स्वतःचा व्हिडिओ काढला खासगी वाहनानं. तो जेव्हा आता कस्तुरबापर्यंत पोहोचतोय तेव्हा या प्रवासात त्याने त्याचा व्हिडिओ काढलेला आहे आणि त्याने असं म्हटलेलं आहे की मी आरोग्य यंत्रणेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला पण मला कुठलीही मदत मिळाली नाही आणि तो खासगी वाहनानं जातोय. या व्यतिरिक्त कल्याण डोंबिवलीमध्ये कुठल्या प्रकारच्या उपाययोजना आपण करताय सध्या की रुग्णांचा आकडा वाढू नये? एक आणि दुसरी गोष्ट, आव्हानं कुठली आपल्याला येत आहेत? खरं म्हणजे आता ही व्हिडिओच्या बाबतीमध्ये आपण म्हणताय तर ही बाब खरं दुर्दैवी आहे, मी तपासतो. परंतु आम्ही रुग्णांच्या सेवेसाठी आमचे हेल्पलाईन्स तयार आहेत. आम्ही वॉर रूम देखील सेटअप केलेला आहे. त्याचे नंबर सगळीकडे आता आम्ही पोहोचलेले आहेत. दोन्ही आमच्या हॉस्पिटल्समध्ये कंट्रोल रूम आहे, तिथले पण नंबर्स आहेत. या व्यतिरिक्त आम्ही आता खरं म्हणजे याचा संसर्ग होऊ नये म्हणून डोंबिवलीमध्ये याची संख्या वाढताना दिसते आहे. त्यामुळे आम्ही आता परवापासून खरं म्हणजे डोंबिवली ईस्ट आणि वेस्ट एरिया हा आम्ही पूर्ण आता लॉकडाऊन तर होताच, परंतु आम्ही पूर्ण सील केलेला आहे. त्याचप्रमाणे काही स्पेसिफिक एरिया आपण सील केलेत का? ईस्ट वेस्ट डोंबिवली सगळं सील केलेलं आहे? सध्या डोंबिवली ईस्टचे आम्ही आता राजाजी पथ, बालाजी गार्डन, आयरे नगर, सहकार नगर, म्हात्रे नगर हा जो एरिया आहे जिथे आम्हाला जास्त रुग्णांची संख्या आढळली तो एरिया आम्ही आज सील केलाय. त्याच व्यतिरिक्त हे 19 जे रुग्ण सापडले ते ज्या बिल्डिंग मध्ये आहेत त्या बिल्डिंग्स आम्ही सील केल्या आहेत. त्या भोवतीचा जो कंटेनमेंट प्लॅन प्रमाणे आमच्या हेल्थच्या पथकांच्या मदतीने पूर्ण एरियाचा आम्ही सर्वे केलाय. जवळजवळ 30,000 कुटुंबांचं देखील सर्वेक्षण त्याच्यामध्ये झालेलं आहे. तरी देखील आम्ही बघतोय की लोकांची मुवमेंट आता एवढं पेशंटची संख्या वाढली असून सुद्धा, लॉकडाऊन असून सुद्धा लोक मात्र रस्त्यावरती बाहेर पडलेले दिसत आहेत. आणि म्हणून डोंबिवली एरियामध्ये ईस्ट आणि वेस्ट मध्ये आम्ही काल सायंकाळपासून खरं म्हणजे 2 व्हीलर्स आणि 4 व्हीलर्स खाजगी वाहनांचा पूर्ण आम्ही बंदी घातलेली आहे. फक्त अत्यावश्यक सेवेचे जे वाहनं असतील किंवा जे कर्मचारी असतील त्यांच्या वाहनांना परवानगी आम्ही देतो आहोत.
त्यामुळे आता थोडा डोंबिवली आणि ईस्ट वेस्ट मध्ये जरी नागरिकांना थोडा गैरसोयीचं होईल, परंतु नागरिकांचे हेही फोन येत आहेत की आता तिथे खऱ्या अर्थाने गर्दी कमी झालेली दिसते. खरे तर कल्याण डोंबिवली हा सगळा परिसर मराठी बहुल सुद्धा म्हणतात, सुजाण आणि सुशिक्षित नागरिकांचा भाग आहे असंही म्हणतात. पण असं असतानाही टवाळखोर किंवा असेच काहीतरी कारण सांगून बाहेर पडणारे दिसतायत म्हणजे अजून सुद्धा. खरं म्हणजे हेच आश्चर्य वाटते की लोकांना आता ही करोनाबाबतची माहिती जागरूकता सर्वांना झालेली आहे. त्याची भयानक स्थिती ही नागरिकांना माहिती आहे. पोलीस देखील त्याच्यावरती आता आम्ही असा उपाय केला होता की 2 व्हीलर्स आम्ही जप्त करत होतो, त्यांच्यावरती गुन्हे दाखल करत होतो. आतापर्यंत पोलिसांनी 500-600च्या आसपास गुन्हे दाखल केले आहेत. तरी देखील दवाखान्यात किंवा मेडिकल शॉप मध्ये जातोय, भाजी आणायला जातोय, या कारणाखाली अनावश्यक आपण बघतो की लोक फिरताना दिसत आहेत. तरुण मुलं मुली देखील बाहेर या कारणानिमित्त बाहेर दिसत आहेत. काही बिल्डिंगच्या ठिकाणी लोक खाली येऊन कट्ट्यावरती गप्पा मारताना दिसत आहेत. मी जेव्हा जेव्हा राऊंडला जातो, लोकांना विनंती करतो, तेव्हा फक्त लोक आतमध्ये जातात. परत त्या रस्त्याला आपण जर गेलो तर पुन्हा तेच लोक तिथे खाली बसलेले असतात. खरं म्हणजे लोकांना कृपया असं करू नका. कल्याण डोंबिवलीकरांना हे आवाहन आहे. महापालिका आयुक्त स्वतः आहेत, ते संवाद साधतातच आहेत, पण सगळ्या कल्याण डोंबिवलीकरांना हे आवाहन आहे, कृपया असं करू नका. राज्य सरकारनं ज्या सूचना केलेल्या आहेत, नियम घालून दिलेले आहेत, ते तंतोतंत पाळा. प्रशासन आपल्यासाठी सज्ज आहे, पण आपणच असे बेजबाबदार वागलात तर उद्या आपणच आपल्या मृत्यूला, आपल्या आजूबाजूच्या मृत्यूला कारणीभूत ठरणार आहोत. प्रचंड गंभीर संकट ओढावलेलं आहे आणि आता आपल्याला जबाबदार नागरिक म्हणूनच वागावं लागणार आहे. डॉक्टर विजय, अजून एक महत्त्वाचा मुद्दा तो असा की निजामुद्दीनचा कार्यक्रम असेल, तिथे सुद्धा महाराष्ट्रभरातनं जवळपास 1400 लोक गेली होती अशी माहिती आज समोर येते. आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी या संदर्भातली माहिती दिली. तर कल्याण डोंबिवली महापालिकेचं क्षेत्र असो किंवा आजूबाजूचा सगळ्या विभागाचा परिसर असो, तिथून किती जण गेलेले होते आणि ते स्ट्रेस झालेत का? आम्हाला खरं 21 व्यक्तींची यादी प्राप्त झाली होती, परंतु त्यामध्ये मरकसला कल्याण डोंबिवलीमधनं कोणीही गेलेले आढळून आलेलं नाही. त्यामधले 5 व्यक्तींना आम्ही इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन केलेलं आहे खबरदारी म्हणून. बर, अजून एक म्हणजे याच अनुषंगाने आता खरं तर राज्य सरकारने खूप आधी ह्या सूचना केलेल्या आहेत की हळदीचे कार्यक्रम, लग्नाचे कार्यक्रम, बारशाचे कार्यक्रम किंवा एकत्र जमून कुठल्या गाण्यांचे कार्यक्रम जर योजत असतील तर असं कृपया करू नका, कारण त्यामुळे गर्दी होते. कार्यक्रमांवर ऑब्जेक्शन नाहीये, तर गर्दी होते यावर ऑब्जेक्शन आहे. पण तरी सुद्धा अशा प्रकारचे कार्यक्रम झाले याची माहिती कशी आपल्यापर्यंत पोहोचली की हा इतका मोठा हळदीचा कार्यक्रम झालाय आणि आता असे कार्यक्रम होऊ नयेत यासाठी आपण काही यंत्रणा सज्ज ठेवलेली आहे का? खरं म्हणजे ज्यावेळेला हा प्रश्न गंभीर झाला त्याच वेळेला राज्य शासनाने आदेश काढले होते आणि त्याप्रमाणे आम्ही देखील एपिडेमिक ऍक्ट खाली आम्ही आदेश काढले होते. सर्व मंगल कार्यालय आम्ही सील करायला सांगितले होते आणि अशा प्रकारचे समारंभ घेऊ नये असं सर्वांना आम्ही बजावलं होतं, वॉर्निंग दिली होती. मला सांगायला आनंद वाटतो की काही व्यक्तींचे ज्यांचे लग्न समारंभ आम्हाला त्यांनी परवानगी मागितली किंवा आम्हाला विचारलं तर त्यांना आम्ही सांगितल्यानंतर त्यांनी ते पोस्टपोन सुद्धा केले. परंतु हा लग्न समारंभ यांनी मोकळ्या जागेमध्ये केला, कोणाचीही परवानगी त्यांनी घेतलेली नाही आणि त्यामुळे पोलिसांनी देखील त्यांच्यावरती आता गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढची चौकशी देखील पोलीस करतायत. आता हे प्रकार होऊ नये म्हणून आम्ही पोलीस आणि पालिका प्रशासन अत्यंत आम्ही सजग आहोत. आम्ही सगळीकडे याची जागरूकता केलेली आहे की कोणी जर अशा प्रकारे कोणताही समारंभ आयोजित केला तर त्याच्या विरुद्ध अत्यंत कडक कारवाई होईल. विजयजी, मगाशी बोलता बोलता आपण कशा पद्धतीने कल्याण डोंबिवली सज्ज आहे कोरोना बाधितांवर उपचार करण्यासाठी याविषयी सांगत होतात. आता पुन्हा एकदा त्याविषयी स्पष्ट करा की विलगीकरण कक्ष असू देत किंवा कोरोना बाधितांसाठी त्यांना बाहेर जायला लागू नये ठाण्याला किंवा कस्तुरबा रुग्णालय, तर त्यांच्यासाठी काय सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे रुग्णालयांमध्ये आणि कुठल्या कुठल्या रुग्णालयामध्ये त्या सुविधा उपलब्ध आहेत? आम्ही आता इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन साठीच पहिले मी सांगतो. आमच्याकडे आम्ही जवळ 400 व्यक्तींची आम्ही सोय करून ठेवलेली आहे. आता आमच्याकडे सध्या इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन मध्ये 60 व्यक्ती आहेत. या व्यतिरिक्त महापालिकेचे जे 2 रुग्णालय आहेत त्यापैकी एक शास्त्रीनगरचं रुग्णालय आहे जे 100 बेडचं डोंबिवली वेस्टचं 100 बेडचं रुग्णालय ते आम्ही आयसोलेशन हॉस्पिटल म्हणून आता ते आम्ही कन्वर्ट केलेलं आहे. तिथे आम्ही सर्व
सज्जता करतो आहोत. व्हेंटिलेटर्स, ICU हे तिथे सज्ज करतो आहोत. त्या व्यतिरिक्त रेल्वेचं एक हॉस्पिटल आहे कल्याणला. हो. रेल्वेचं देखील हॉस्पिटल सज्ज आहे. म्हणजे तपासणी सुद्धा आता कोरोना बाधित आहे की नाही याची तपासणी सुद्धा आपल्याला करता येणार आहे आता कल्याण डोंबिवलीत? तपासणी नाही करता येणार. आम्ही आता पेशंट्सला तिथे जे आम्हाला सस्पेक्टेड पेशंट्स असतील, त्यांना सिम्पटम्स असतील, त्यांना ऍडमिट करून त्यांचा स्वॅब घेऊन आम्हाला तो अजूनही बाहेरच पाठवावा लागणार आहे. त्याची व्यवस्था अद्याप इथे नाहीये. बर. जे मजूर आहेत, जे गरदुले आहेत किंवा भिकारी आहेत, हे सगळे कल्याण डोंबिवलीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात फिरतात किंवा मजूर वर्ग बाहेरून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात कल्याण डोंबिवलीत येतो कामासाठी म्हणून, तर त्यांच्यासाठी काही सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत का किंवा सामाजिक संस्था पुढे येऊन महापालिकेला सहकार्य करतायत का? हो, ज्या दिवशी लॉकडाऊन जाहीर झाला त्याच्या दुसऱ्याच दिवशी आम्ही आमच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की आता मोठ्या प्रमाणामध्ये भिकारी असतील किंवा बेघर असतील यांना आपल्याला जेवणाची व्यवस्था करायला लागेल. आम्ही आतापर्यंत जवळजवळ 12,500 आतापर्यंत फूड पॅकेट्स वाटप केले आहेत. रोज किमान 1500 आमचे फूड पॅकेट्स हे आम्ही वाटप करत असतो. त्यामध्ये जे भिकारी होते त्यांना आम्ही आता शेल्टर होम मध्ये शिफ्ट केलेलं आहे. त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना सर्व सुविधा तिथे आम्ही देत आहोत. या व्यतिरिक्त कल्याण रेल्वे स्टेशनला काही बाहेर राज्यातले काही विद्यार्थी आणि काम करणारे कामगार हे फसले होते. त्यांना घरी देखील जाता येत नव्हतं. तर त्यांना देखील आम्ही जैन धर्मशाळेमध्ये आता शिफ्ट करून त्यांची सर्व व्यवस्था केलेली आहे. असे 3 आमचे शेल्टर होम्स आम्ही सुरू केलेले आहेत. या व्यतिरिक्त जवळजवळ 1500 व्यक्तींना राशन किट्स, म्हणजे ज्यांची राहायची व्यवस्था आहे परंतु ज्यांना आता राशन नाहीये ज्यांच्याकडे, तर अशा व्यक्तींना आम्ही आतापर्यंत 2,500 लोकांना राशन किट्स आम्ही दिलेले आहेत की जे 15 दिवस त्यांना पुरतील आणि त्यांचे पत्ते, फोन नंबर्स आमच्याकडे आहेत. त्या 15 दिवसानंतर आम्ही पुन्हा त्यांना राशन आम्ही वाटप करणार आहोत. या व्यतिरिक्त जे खासगी व्यावसायिक आहेत, काही बिल्डर्स असतील किंवा आणखी कंपनी, त्यांनी देखील जवळजवळ 3,000 लोकांची त्यांच्या एरियामध्ये त्यांनी व्यवस्था केलेली आहे. विजयजी, कल्याण डोंबिवलीमध्ये खूप लोक अशी सुद्धा आढळतात, एक वर्ग असाही आढळतो की मुलं बाळ सगळी परदेशामध्ये आहेत नोकरीनिमित्त किंवा इतर राज्यांमध्ये आहेत नोकरीनिमित्त आणि जे ज्येष्ठ नागरिक आहेत तेच फक्त डोंबिवलीमध्ये किंवा कल्याणमध्ये राहत आहेत. तर त्यांना घरपोच काही अत्यावश्यक सेवा मिळतील अशी काही व्यवस्था आपल्याकडनं केली गेलेली आहे का? कारण ते कदाचित बाहेर पडू शकत नाहीत, 70च्या पुढचे असतील, 80 पर्यंतचं वय असेल, एकटे राहत असतील आणि दिव्यांगांची संख्या सुद्धा कल्याण डोंबिवलीत जास्त आहे. तर त्या अनुषंगाने काही उपाय? खरं म्हणजे आम्ही लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर 2-3 दिवसातच इमिजिएटली प्रत्येक वॉर्डमध्ये आम्ही एक हेल्पलाईन नंबर जाहीर केला, विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी. आणि त्यामध्ये त्यांना जी काय वस्तू लागतील, ग्रॉसरी असेल, भाजीपाला असेल किंवा औषधं असतील, हे त्यांनी त्या नंबरवर कळवावे. आणि व्हॉलंटियर्स आम्ही एक टीम तयार केली होती. स्वयंसेवकांनी त्याच्यात खूप चांगलं काम केलंय. जसा त्यांच्याकडनं डिमांड येईल त्याप्रमाणे ते जाऊन दुकानातून घेऊन त्या वस्तू त्यांच्यापर्यंत पोहोचवतात. आतापर्यंत जवळजवळ 670 सिनियर सिटीजन्सने, ज्येष्ठ नागरिकांनी याचा फायदा घेतलेला आहे. खूप समाधान देखील त्यांनी व्यक्त केलंय आणि म्हणून आम्ही लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर इमिजिएटली हा उपक्रम सुरू केला होता. आता एखाद्या शहरामध्ये किंवा महापालिका क्षेत्रामध्ये जर अशा कुठल्या संकटाला सामोरं जाण्यासाठी यंत्रणा राबवायची असेल तर प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि नगरसेवक किंवा स्थानिक राजकीय यंत्रणा जी आहे ती या सगळ्यांनी हातात हात घालून काम करावं लागतं. तर त्या बाजूने जर विचार केला तर सगळं मिळून एकत्रित येऊन काम करतायत का? कारण संकट मोठं आहे आणि कल्याण डोंबिवली हा परिसरही खूप मोठा आहे. हो, निश्चित सर्वच लोकप्रतिनिधी त्यांच्या वॉर्डामध्ये ते पुढे येत आहेत, लोकांना अन्नधान्य वाटप करतायत, लोकांना ते सारखे अपील करत असतात की आपण घराच्या बाहेर पडू नका, त्यांच्या काही गरजा असतील तर त्या देखील त्या पुरवण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि म्हणून प्रशासन आणि लोकप्रतिनिधी हे सर्व एकत्र येऊन या संकटाचा मुकाबला करत आहेत. जवळजवळ 1600 आमचे सफाई कर्मचारी आहेत की जे या सर्व संकटामध्ये देखील वेळेवरती सगळ्या शहराला स्वच्छ करण्यासाठी मेहनत घेत आहेत. त्याचप्रमाणे आमचे 700-750 आमचे हेल्थ वर्कर्स आहेत, हेल्थ स्टाफ आहे, डॉक्टर्स वगैरे सर्व, हे दिवस रात्र मेहनत घेत आहेत आणि ह्या कोरोनाच्या मुकाबल्यासाठी फाईट करत आहेत.
आणि पुन्हा म्हणून मला एकदा खरं नागरिकांना आवाहन करायचं आहे हं, की हं. ही सर्व यंत्रणा, सर्व प्रशासन दिवस रात्र अहोरात्र मेहनत घेत आहे आणि म्हणून आपल्याला फक्त एकच करायचंय की आपण आपल्या घरामध्ये राहायचं आहे. तर त्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं आणि आपल्या घरामध्ये राहावं. हं. कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी आपल्याशी बोलता आहेत. पण त्याचबरोबर पुन्हा एकदा आवाहन करीन, फक्त कल्याण डोंबिवलीमधल्या नागरिकांना नव्हे तर महाराष्ट्रभरातल्या नागरिकांना हे आवाहन आहे. आपण वेगवेगळ्या शहरांमधल्या प्रतिनिधींशी बोलतो आहोत, मग ते प्रशासकीय अधिकारी असोत किंवा राजकारणामधल्या कुठल्या तरी पदावर काम करणारे असोत. कारण इतकंच की नेमकी तिथे काय व्यवस्था योजली गेलेली आहे आणि ती लोकांपर्यंत सक्षमपणे पोहोचते की नाही त्यांच्यासाठीची ही यंत्रणा आहे. आता आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की या यंत्रणा आपल्यासाठी जर काम करतायत तर आपण सगळ्यांनी घरी राहायचंय, सुरक्षित राहायचंय. कुठलंही फुटकळ कारण सांगू नका, घराबाहेर पडू नका. अत्यावश्यक सेवेचा पास मला पाहिजेच म्हणून गर्दी करू नका. तर आपण आपल्या पद्धतीने या यंत्रणांना कशी मदत करू शकू याविषयीचं गांभीर्य लक्षात घ्या आणि तशी पावलं उचला. विजयजी, खूप मोठ्या प्रमाणात अजून सुद्धा हे बघायला मिळतं की जो हायवेचा म्हणजे शिळफाटा कल्याण शिळचा जो रोड आहे तिथे अजूनही अनेक वाहनं ये जा करतायत. तर तिथे काही बॅरिकेटिंग किंवा पोलीस यंत्रणा सज्ज करून कशासाठी ये जा चाललेली आहे या सगळ्याची तपासणी सुरू आहे का? हो, आता जिथे ते एंट्री पॉइंट्स आहेत तिथे पोलिसांनी बॅरिकेडिंग केलं आहे, तिथे वाहनं तपासतायत आणि फक्त अत्यावश्यक सेवेसाठी किंवा काही किराणा माल असेल किंवा औषधांचे ट्रक्स असतील त्यांनाच फक्त आता ते अलाउ करतायत. आणि येणारे शहरातले सुद्धा महत्वाचे सर्व जे रस्ते आहेत त्या सर्व रस्त्यांवरती आता पोलिसांनी त्यांचे बॅरिकेडिंग केलं आहे, त्यांची तपासणी कसोशीने सगळीकडे चालू आहे. महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये विजयजी असंही दिसून आलं, आमच्याकडे अनेक बातम्या दिवसभरात येत आहेत की मास्कचा काळाबाजार होतोय किंवा सॅनिटायझर जे अवैध आहे किंवा जे योग्य पद्धतीने तयार केलेलं सॅनिटायझर नाही असं सॅनिटायझर विकलं जात आहे किंवा दारू म्हणजे मद्यसाठा बंद केलेला आहे, मद्याची विक्री बंद केलेली आहे, पानटपऱ्या बंद केलेल्या आहेत. तर तरी सुद्धा अजून कल्याणमध्ये असं सुरू आहे. अशी काही तक्रारी किंवा अशा काही घटना आपल्यापर्यंत पोहोचल्यात का? अद्याप अशा तक्रारी नाहीयेत, परंतु आम्ही आमच्या सर्व यंत्रणेला आदेश दिले आहेत की त्यांनी दुकानांमध्ये जाऊन व्यापाऱ्यांना, आम्ही आता खरं सर्व किराणा दुकान, मेडिकल दुकान यांना देखील आम्ही आदेश दिलेले आहेत की कोणत्याही प्रकारे वाजवी दरात आपण माल विकला पाहिजे. कुठेही जर आम्हाला तक्रार प्राप्त झाली की आपण दर वाढून विकताय तर त्याबद्दल आम्ही अत्यंत कडक कारवाई करू. हा, निश्चित भाजीपाल्याच्या बाबतीमध्ये तक्रारी खूप येत आहेत की भाजीपाला हा थोड्या चढ्या दराने विकला जातोय. त्याबाबत एपीएमसीच्या सचिवांना देखील आम्ही सूचना दिल्या आहेत की आपण त्या व्यापाऱ्यांची सर्वांची बैठक घेऊन त्यांना ह्या सूचना दिल्या पाहिजे. काही ठिकाणी सिलेंडर्स वेळेवरती मिळत नाहीत अशा तक्रारी आहेत, सिलेंडरची घरपोच डिलिव्हरी होत नाही अशा देखील तक्रारी आहेत. परंतु या सर्व तक्रारींचा आम्ही त्या विभागाला सांगून त्या विभागाशी समन्वय करून त्यांचा आम्ही निपटारा करत असतो. कल्याण डोंबिवली हा सगळा परिसरच माणूस पण जपणार आहे. मराठी लोकांची खूप मोठ्या प्रमाणावर वस्ती आहे. त्यामुळे खूप म्हणजे एक साधारण प्रथा परंपरा अशी आहे की खूप जण एकत्र येतात आणि सोहळे किंवा कार्यक्रम आयोजित करतात. आपल्या कुणालाच म्हणजे महानगरांमधल्या कुणालाच अशी इतके दिवस असं घरात राहायची सवय नाहीये. मग त्यांनी घरात राहावं यासाठी म्हणून कल्याण डोंबिवली महापालिकेकडून काही उपक्रम आपण योजताय का? कुठेतरी त्यांचं मनोरंजन होईल, त्यांचा दिवस छान जाईल. कारण खूप कलाकार, खूप वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसं कल्याण डोंबिवलीत आहेत. हो, आपण योग्य मुद्दा आपण मांडलाय की कल्याणमध्ये आणि डोंबिवलीमध्ये सुद्धा सोहळे फार मोठे मोठे असतात. म्हणजे आपल्याला कल्पना असेल की गुढीपाडव्याचे इथली जी शोभायात्रा असते ती राज्यात सर्वात मोठी असते. परंतु यावेळेला या संकटामुळे सर्वांनीच ते पुढे पोस्टपोन केलेलं आहे. आम्ही एक विचार केला की या दोन्ही कल्याण आणि डोंबिवली भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या विषयाचे एक्सपर्ट्स आहेत. मग ती योगा असेल, कथक असेल, एरोबिक्सचे असतील, नंतर आहाराच्या बद्दल मार्गदर्शन करणारे असतील किंवा कविता करणारे असतील, काही आमच्याकडे चांगले गायक आहेत, म्युझिशियन्स आहेत. तर आम्ही एक विचार करून एक संकल्पना अशी तयार केली की सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत हे आमच्या केडीएमसीचे जे कल्याण डोंबिवली महापालिकेचं फेसबुक पेज आहे, या फेसबुक पेजला हे सर्व कलाकार त्या वेळेला ठरवून दिल्याप्रमाणे सकाळी 7 असेल तर योगाचा असेल, 9 नंतर एरोबिक्सचा असेल, 12 वाजता पाककलेचा, आहाराचा कार्यक्रम,
हे सर्व कलाकार लाईव्ह फेसबुक पेजवरती येतात बर आणि त्याला लोकांचा खूप चांगला प्रतिसाद देखील मिळतोय. कारण आपल्याच भागातले कलाकार आणि आपल्या समोर लाईव्ह येत आहेत, त्यांची कला प्रदर्शित करतायत. एक चित्रकार आहेत, ते चित्र कसे काढायचे ते शिकून दाखवतायत लहान मुलांसाठी चित्रकलेचा वर्ग आम्ही फेसबुक लाईव्ह मध्ये सुरू केलेला आहे. महिलांसाठी पाककलेचा आहे. असे वेगवेगळे जे दिनचर्येचे वेगवेगळे क्या प्रकार आहेत बात की है. ज्याच्यामुळे लोक घरात बसून राहतील आणि आपल्या आवडत्या कलाकारांना बघण्यासाठी तरी थांबतील आणि फेसबुक वरती जाऊन त्याचा म्हणजे आनंद घेतील. आमच्याकडे न्यूज 18 लोकमतवर रोज वेगवेगळे सेलिब्रिटी आम्हाला येऊन सांगतायत, म्हणजे आमच्याबरोबर ते फेसबुक किंवा स्काईपने जोडले जातात आणि आम्हाला सांगतायत की आम्ही दिवसभर काय काय पद्धतीने कामं करतो आहोत, की आमची दिनचर्या कशी आहे आणि ते आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय. तर तुम्ही आता महापालिकेच्या माध्यमातून अशा प्रकारचे उपक्रम राबवताय, ही विशेष बाब आहे आणि हे सगळं कल्याण डोंबिवलीकरांसाठी सुरू आहे. कल्याण डोंबिवली हे प्रातिनिधिक उदाहरण आहे. नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांची काल आपण बोललो, ते प्रातिनिधिक उदाहरण आहे. अशा वेगवेगळ्या शहरांमधल्या यंत्रणांच्या प्रतिनिधींशी आपण याकरताच बोलतो आहोत की तुम्हा सगळ्यांसमोर, महाराष्ट्राच्या सगळ्या जनतेसमोर हा आदर्श राहील आणि आता आपण कसं वागायचं आहे, आपण घराबाहेर न पडून कसं या यंत्रणांना सहकार्य करायचं आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचेल. घरी राहा, सुरक्षित राहा, घराबाहेर पडू नका ही वारंवार विनंती करतोय. दिवसेंदिवस आता आकडा वाढत चाललेला आहे कोरोना बाधितांचा आणि अत्यंत जवळ हे संकट आपले येऊन ठेवलंय. असं समजा की आपल्या उंबरठ्यापर्यंत येऊन ठेपलंय. त्यामुळे तुम्ही जर घराबाहेर पडलात तर हा कोरोना तुमच्या घरामध्ये येईल आणि सगळी आयुष्याची नासधूस करून टाकेल. असं होणार नाही याची काळजी आपण घ्यायची. हे सगळं आपल्या हातात आहे. विजय सूर्यवंशी आपण पदभार स्वीकारलं आणि त्यानंतर ऍक्टिव्हली कल्याण डोंबिवलीमध्ये काम करायला सुरुवात केली, पण नेमकं हे मोठं आव्हान उभं राहिलेलं आहे आणि आता त्याला कल्याण डोंबिवलीचे आयुक्त म्हणून आपण तोंड देताय. अशा वेळेला आपण कल्याण डोंबिवलीकरांना काय आवाहन कराल? खरं म्हणजे मी 14 फेब्रुवारी रोजी चार्ज घेतला आणि अत्यंत कमी कालावधीमध्ये काम सुरू केल्यानंतर तात्काळ हे आव्हान समोर आलं. मी सर्व नागरिकांना नम्र विनंती करेल की आपण आपल्या सर्व अडचणी आम्हाला माहिती आहेत. आपल्याला घरात बसावं लागतंय, परंतु त्यासाठी लागणारे भाजीपाला असेल, ग्रॉसरी स्टोअर्स आहेत, किराणा मेडिकल दुकान आहेत, हे होम डिलिव्हरी करायला तयार आहेत किंवा 24 तास आता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ते सुरू ठेवलेले आहेत. तरी कृपया आपण भाजीसाठी गर्दी करू नका. आम्ही महत्वाचा निर्णय घेतला. 5 ठिकाणी भाजीपाला मार्केट मोठ्या मैदानांमध्ये शिफ्ट केलं. आम्हाला वाटलं गर्दी कमी होईल, पण तरी देखील तिथे लोक पहाटे 5 पासून गर्दी करतात. आम्ही लोकांना लाईन मध्ये सोडतो, तरी कधी कधी लोक आपले भाजी चांगली निवडण्यासाठी म्हणून झुंबड घालतात. ग्रॉसरी स्टोअर्स मध्ये देखील आपण सगळीकडे मार्किंग केलेलं आहे आणि म्हणून लोकांना एक विनंती अशीच आहे की आपण पोलीस रस्त्यावरती आहेत, ते कारवाई करताय आहेत, हेल्थ स्टाफ हा रात्रंदिवस काम करतोय. त्यामुळे आपण घराच्या बाहेर पडल्यानंतर ह्या सर्व व्यवस्थेवरती पुन्हा ताण पडतो आणि ज्याच्यासाठी आपल्याला घरात बसायला सांगितलेलं आहे तो आपला शत्रू बाहेर आहे आणि म्हणून आपण घरात बसलं तर आपण सेफ राहणार आहात. आपण स्वतःच नाही सेफ राहणार तर इतरांना देखील आपण सुरक्षित ठेवणार आहात आणि म्हणून इतरांना सुरक्षित ठेवण्यासाठी आपण घरात बसणं ही आपली खरं म्हणजे राष्ट्रीय जबाबदारी आहे, राष्ट्रीय कर्तव्य आहे असं मी म्हणेल. अगदी बरोबर. मी माझ्या एका व्हिडिओमध्ये मी लोकांना सांगितलं की जो जवान आहे सेना दलातला तो बॉर्डरवरती म्हणजे सीमेवरती पहारा देत देश सेवा करतो आहे. आपल्याला घरात बसून देश सेवा करण्याची संधी आहे आणि म्हणून कृपया आपण घरात बसावं. घरात बसणं हे फार अवघड नाही. आपल्याला किती गोष्टी आपण करण्यासारख्या असतात, आपल्या आयुष्यातल्या राहून गेलेल्या असतात. आपल्याला काही लिखाण करायचं असेल, काही शिकायचं असेल, ऑनलाईन स्टुडंट्स ऑनलाईन कोर्सेस शिकू शकतात. लोक इंग्लिश स्पीकिंगचे काही क्लासेस लावताना मी बघतोय. असे अनेक गोष्टी आहेत की आपल्याला पुन्हा आयुष्यामध्ये म्हणजे आपण मागितले तरी इतके दिवस कोणी रजा मिळणार नाहीये. अगदी अगदी हाच महत्वाचा मुद्दा आहे की जर कुणी सांगितलं आणि कुणाला गरज जरी असेल तरी इतके दिवस तुम्हाला अजिबात मिळणार नाहीयेत. त्यामुळे या वेळेचं सोनं करा. आपल्या जे आपल्या घरातली लोक आहेत त्यांच्या सोबत वेळ घालवा. स्वतःला नव्यानं एक्सप्लोर करा, स्वतःकडे नव्यानं बघा. मला पूर्ण कल्पना आहे की हे बोलणं खूप सोपं असतं, कंटाळा येतो कारण आपल्याला रोज बाहेर पडायची, म्हणजे कामावर जायची आणि काम पूर्ण करायची सवय लागलेली आहे. धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनामध्ये आपण स्वतःला असं पूर्ण रोल करून घेतलेलं आहे. पण कृपया हा जो लॉकडाऊनचा पिरियड आहे त्यामध्ये घराबाहेर पडू नका.
त्या यंत्रणा आपल्यासाठी सज्ज आहेत, त्यांचा ऐका, नियम निर्बंध पाळा. विजयजी, मागचे जवळजवळ 20-25 मिनिटं आपण या सगळ्याविषयी बोलतो आहोत आणि पुन्हा एकदा कल्याण डोंबिवलीकरांसाठी सगळ्या यंत्रणा सज्ज राहतील अशी अपेक्षा करून खूप खूप आभार. तुम्ही आमच्याशी बोललात याबद्दल. धन्यवाद.